मंडळींनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. एखादा क्लास 1 अधिकारी आहे, त्याला सरकारी गाडी आहे, सरकारी बंगला आहे. जर त्याच्या फॅमिलीमधील त्याची स्वतःची जी फॅमिली आहे ही जर आजारी पडली तर मोफत औषधोपचार आहे. सरकारने भक्कम पगारही दिलेला आहे. रिटायरमेंट नंतर खूप फंडही मिळणार आहे, पेन्शनही मिळणार आहे, खूप पैसा आहे. तरीही जर एखादा सरकारी अधिकारी 10,000ची लाच एखाद्या सामान्य व्यक्तीला मागत असेल तर ही किती मोठी शोकांतिका आहे. तर मंडळींनो, अशीच एक घटना अकोले येथे घडलेली आहे. तर मित्रांनो, याविषयी आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी इंडिया तक या मराठी न्यूज चॅनलचा स्वतः संपादक आहे. तर आपण असेच व्हिडिओ पाहत चला. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी मी रोज नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. तर मित्रांनो, अकोले येथे क्लास 1 अधिकारी किरण चौधरी हे कार्यरत आहेत. त्यांना खूप चांगला पगार आहे, सर्व सरकारी सोयी आहेत, सुविधा आहेत, घरची परिस्थिती चांगली आहे. पण या अधिकाऱ्यांनी अकोल्यातील एक व्यक्तीचा MIDC मध्ये भूखंड आहे, यासाठी सरकारी शुल्क भरावं लागतं, त्याला आपण मुद्रांक म्हणतो. ते कमी करून देण्यासाठी या व्यक्तीला 10,000ची लाच मागितली. 10,000ची लाच मागितल्यामुळं त्या तक्रारदारास सरळ त्यांनी ACB म्हणजेच लाचलुचपत हे जे खातं आहे याकडं तक्रार केली. तक्रार केल्यानंतर ACBचे जे अधिकारी आहेत त्यांनी या तक्रारीची शहानिशा केली व त्यांना लक्षात आलं आहे की 10,000ची लाच ज्या अधिकारी मागितलेली आहे ही खरी बातमी आहे, खरी गोष्ट आहे. त्यानुसार मुद्रांक खातं जे आहे या ठिकाणी हे जे क्लास 1 अधिकारी आहेत किरण म्हणून त्यांच्यावर सापळा रचण्यात आला. मित्रांनो, सापळा पूर्णपणे यशस्वी ठरला आणि यामध्ये किरण चौधरी या क्लास 1 अधिकाऱ्याला अरेस्ट केली. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. सरकारने ह्या अधिकाऱ्याला सर्व दिलं आहे, पण आपल्या बायका पोरांचे लाड पुरवण्यासाठी, अनेक हायफाय घर घेण्यासाठी, अनेक जमिनी घेण्यासाठी अशा अधिकाऱ्यांना वर कमाई करू वाटते. मित्रांनो, अनेक खात्यामध्ये, अनेक महत्त्वाच्या खात्यामध्ये अनेक अधिकारी असं करतात. माझं तर म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनाने या सर्व अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी केली पाहिजे. कारण की ह्यांना पगार किती आहे व यांच्याकडे प्रॉपर्टी किती आहे, त्यांचे इतर स्रोत कोणकोणत्या हे सर्व पाहून त्यांच्यावर इन्क्वायरी बसली पाहिजे. कारण की आपण जेव्हाही सरकारी कार्यालयामध्ये जातो त्या ठिकाणी आपलं कोणतेही काम असो, अनेक अधिकारी किंवा त्याचे मध्यस्थी लोक हे पैसे मागतात. पैसे दिले तरच हे सह्या करतात, ह्यांच्या फायली पुढे सरकतात, अन्यथा ये उद्या ये परवा. तर महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की या सर्व अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश दिले पाहिजे. सर्वच अधिकारी भ्रष्टाचारी असतात मी असं म्हणत नाही, पण बऱ्यापैकी सामान्य जनतेला हे निदर्शनास येतं आहे की पैसे दिल्याशिवाय सरकारी खात्यामध्ये कामेच होत नाही. तर मित्रांनो, असो, सरकार जे करायचं ते करल आणि जो सापडेल त्याला ते अरेस्टही करून टाकते. मित्रांनो, जेव्हा या अधिकाऱ्याला ACBने ताब्यात घेतलं त्यावेळेस चौकशी अंती लक्षात आलं व त्याला रेड हँड 10,000ची लाच घेताना त्याला पकडलं व त्याला अरेस्ट करून कोठडीमध्ये त्याची रवानगी केली. त्यानंतर मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. ज्यावेळेस अकोले येथील ACBच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली त्यावेळेस या खात्यातील अधिकाऱ्याला असं लक्षात आलं की या किरण चौधरीचं घर हे जळगाव येथे आहे. या अधिकाऱ्यांनी त्वरित तिथे फोन केला व तेथील ACBच्या खात्याला सर्व गोष्टी कळवल्या. त्यानंतर हे अधिकारी त्या ठिकाणी चौकशीसाठी जाण्या अगोदरच त्या ठिकाणी प्रशांत व प्रवीण हे किरण चौधरी याचे नातेवाईक त्या ठिकाणी गेले, त्याच्या घरी झाडीझडती गेली व बऱ्यापैकी त्या ठिकाणी काही रक्कम पळवण्यामध्ये ते यशस्वी झालं. असं तपासामध्ये निदर्शनास आल्यानंतर या दोन्ही नातेवाईकांना ACBच्या अधिकाऱ्यांनी FIR दाखल करून अरेस्ट केली. म्हणजे मित्रांनो, एक ध्यानात ठेवा, हे क्लास 1 अधिकारी तर चोर आहेच,
पण याचे नातेवाईकसुद्धा किती शातीर आहेत की ह्यांना कळेपर्यंतच ह्या लोकांनी घरामधील काही रक्कम लावण्याचा प्रयत्न केला व केलाही असेल. तर मित्रांनो, ज्यावेळेस ECBच्या अधिकाऱ्यांनी किरण चौधरी याच्या घरावर रेड टाकली त्यावेळेस त्या ठिकाणी मित्रांनो अनेक जमिनीचे कागदपत्र ह्या लोकांना सापडली, अनेक रोख रक्कम सापडली, अनेक सोन्याच्या पावत्या सापडल्या आणि अक्षरशः या अधिकाऱ्यांची पैसे मोजताना दमछाक झाली. मित्रांनो, ECBचे अधिकारी बऱ्यापैकी इमानदार असतात. तुम्ही जर त्यांना योग्य प्रकारे माहिती सांगितली ती ते कोणाची गैर न करता ते समोरच्या व्यक्तीवर पाळत ठेवून सापर रचून त्याला कुणी असो त्याला अरेस्ट करतात. आपण पाहतो अनेक पोलीस खात्यामधील लोक ECBच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहेत, अनेक सरकारी खात्यातील लोक ECBच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहेत व ही विश्वसनीय एक संस्था आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस या अधिकाऱ्याच्या घरी रेड पडली त्यावेळेस जवळजवळ 3 कोटी रुपयाचा माल त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आला. मित्रांनो, इकडे ध्यानात ठेवा, आपल्या महाराष्ट्रातील अनेक लोकांना एक टायमाचं अन्न भेटत नाही, राहायला घर नाही, अंगाला व्यवस्थित कपडे नाहीत, उपचार घेण्यासाठी पैसा नाही. पण असे अधिकारी आपल्या फॅमिलीचे लाड पुरवण्यासाठी असे चुकीचं कृत्य करतात. आयुष्यामध्ये मित्रांनो, इमानदारीने काम केलं पाहिजे. आपल्या नशिबात आपल्या कष्टाने जेवढं मिळेल तेवढं मिळवलं पाहिजे. पण या अधिकाऱ्याला एवढा पगार असूनही त्याला ही 10,000ची लाच खूप भोवली. अशा अनेक क्षेत्रामध्ये अनेक अधिकारी आहेत. आपण पाहतो अनेक ठिकाणी ज्यावेळेस गाडी अडवली जाते त्यावेळेस अनेक ट्रॅफिक पोलीस म्हणा, सर्वच नाही पण बऱ्यापैकी हे ECBच्या जाळ्यामध्ये सापडतात. याचं कारण काय आहे? ते इमानदारीने काम करत नाहीत. 90% ट्रॅफिक पोलीस हे मित्रांनो खूप चांगले आहेत, पण 10% लोक प्रत्येक खात्यामध्ये विचित्र आहेत. वर कमाईचं आवश्यकता स्वतःला भासून ठेवतात, त्यांना त्याची गरज वाटते. पण ह्या अधिकाऱ्याला हे समजत नाही की ह्या लोकांना हे समजत नाही की जर आपण शासनाच्या निदर्शनास आलो तर आपलं आयुष्य बर्बाद होऊ शकतं, समाजामध्ये आपली बदनामी होऊ शकते. पण पैसा एक अशी चीज आहे, लालच एक अशी चीज आहे की माणसाला गैरकृत्य करायला लावते. तर मित्रांनो, असो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, मी इंडिया तक या चॅनलचा संपादक आहे. मी तुमच्यासाठी अशा उत्कृष्ट बातम्या घेत येऊन जाईन व तुम्हाला मी एवढंच सांगेन की जर तुम्ही सरकारी अधिकारी असाल किंवा कोणत्या खात्यामध्ये असाल तर लाच घेऊ नका. कारण की तुम्ही किती वाईट कर्म करा, मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, ही नियती एक ना एक दिवस माणसाला समाजापुढं आणते. हा अधिकारी एवढा मोठा क्लास 1 अधिकारी, सर्व काही व्यवस्थित पगार, भरपूर पैसे, तरीही त्याला 10,000 रुपयांनी त्याला समाजातून उठवून टाकलं. त्याचे नातेवाईक काय म्हणत असतील त्याचा विचार करा. तो मनाशी काय विचार करत याचा विचार करा. जेलची त्याला हवा खावायला लागली याचा तुम्ही विचार करा. अकोल्या ठिकाणी मुद्रांक विभागामध्ये तो क्लास 1चा अधिकारी होता, पण पैशापोटी त्यांनी स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतलं. तर तुम्हाला यातून एकच समज मी मित्रांनो सांगेल की असे 2 नंबरचे कामं करू नका. जगण्यासाठी आपल्याला जास्त पैसे लागत नाही. मला स्वतः वैयक्तिक आश्चर्य वाटतं की यार एवढा पगार आहे तर ह्या गोष्टी ह्या लोकांना का सुचतात? हे का शासनाला हे लोक घाबरत नाहीत की जर आपण पकडलं गेलो तर आपलं आयुष्य बर्बाद होऊ शकतं? पण नाही, पैशापुढे माणसाचे डोळे उघडे राहत नाहीत. रोज पैसे घ्यायची सवय लागलेली असते. असे अधिकारी पगार असूनही वर कमाई करतात. तुम्ही विचार करा, 3 कोटी रुपये सापडले. काही लोकांना अन्न नाही आणि ह्या लोकांना कुठे ठेवाही पैसा कुठे ठेवायची पंचायत आहे. तर मित्रांनो, असो, जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा व असंच प्रेम राहू द्या व इंडिया तक या मराठी चॅनलला पाहत चला. नमस्कार.